नमस्कार मंडळी. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे बरं का. विद्या विवादाय धनम मदाय खलस्य शक्तीही परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. यालाच अनुसरून आज एक गोष्ट वाचनात आली, ती तुमच्या समोर मांडावी अशी इच्छा व्यक्त झाली. एका रेल्वे स्थानकावर एक मुलगा पाणी विकण्याचं काम करत होता आणि त्याच रेल्वेमध्ये एक शेठजी प्रवास करत होते. रेल्वे एका स्थानकावर थांबली म्हणून शेठजींनी मुलाला विचारलं, किती रुपयाला पाण्याचा ग्लास आहे रे? मुलगा म्हणाला, शेठजी 25 पैसे. मुलगा पाण्याचा ग्लास हातात घेऊन होता. त्यावर शेठजी म्हणाले, जरा किंमत कमी कर. 25 पैशांऐवजी मी तुला 15 पैसे देतो, तेवढ्या किमतीला तू मला पाण्याचा ग्लास दे. त्यावरती मुलगा फक्त हसला आणि पाण्याचा ग्लास जो काही पाण्याने भरलेला होता तो त्याने माठात ओतून दिला. हे सगळं दृश्य त्याच रेल्वेत बसलेले एक महात्मा बघत होते आणि म्हणून न राहवता महात्माजींनी त्या मुलाला प्रश्न विचारला की या शेठजींनी तुझ्या पाण्याच्या ग्लासची किंमत कमी केली, किमतीची घासाघीस केली, त्याचं तुला काहीच नाही वाटलं का रे? त्यावरती मुलगा हसला. आता त्या हसण्यामागेही काहीतरी गूढ होतं हे महात्माजींच्या लक्षात आलं बरं का. आणि म्हणून महात्माजींनी न राहवता पुढचा प्रतिप्रश्न आणखीन मुलाला विचारला की तू तुझ्या पाण्याचा ग्लास त्या माठात परत का बरं ओतून दिला? त्यावर मुलगा म्हणाला, खरं म्हणायला गेलं ना तर शेठजींना तहान ही लागलीच नव्हती. जर त्यांना तहान लागली असती ना तर त्यांनी माझ्या हातातल्या पाण्याचा ग्लास लगेच घेतला असता, ते घटाघटा पाणी प्यायले असते, स्वतःची तहान भागवली असती आणि मग मला जे आहेत ते पैसे दिले असते. त्यांना खरी तहान लागलीच नव्हती. आता हेच गूढ आपल्या आयुष्यासोबत सुद्धा जुळतं बरं का. आपल्या सर्वांना सुद्धा काहीतरी प्राप्तीची तहान ही लागलीच पाहिजे. मग ती परमेश्वर प्राप्तीची असो, यशप्राप्तीची असो किंवा आनंद प्राप्तीची असो. जेव्हा अशी मनापासून तहान लागते ना तेव्हा त्यासाठी आपण मेहनत करत असतो. आणि मग अशी तहान कधी लागलीच नाही तर निरर्थक गोष्टींमागे आपण फक्त आणि फक्त वाद घालत बसतो. आणि म्हणून सुभाषितात पण म्हटलं बघा, खलस्य शक्ती ही परपीडनाय. तीच गोष्ट या शेठजींच्या बाबतीत झाली. त्यांना जर खरंच पाण्याची तहान लागली असती तर त्यांनी त्या किमतीची घासाघीस मुळीच केली नसती. लक्षात घ्या, आयुष्यात सुद्धा यशप्राप्ती, आनंदप्राप्ती किंवा परमेश्वर प्राप्ती याची तहान जर असेल तर आपण नक्कीच निरर्थक वादात अडकणार नाही आणि आपली पावलं ही नेहमीच आयुष्यात यशाच्या वाटेकडे पुढे पुढे चालत राहतील याची खात्री वाटते. धन्यवाद.